नोकिया कंपनी कधीच संपली नसते, पण नोकियाला संपवलं गेलं. नोकिया संपवणाऱ्यांमध्ये ऍपल, गुगलचा कधीच हात नव्हता. तर एका घरच्याच माणसाने घर बर्बाद करावं असं काहीसं नोकियाबद्दल झालं. पोर्टेबल हँडसेट बनवणारी जगातील पहिली कंपनी एका माणसाने घेतलेल्या स्वार्थी निर्णयांमुळे बर्बाद झाली. पण तो माणूस हे सगळं करून हळूच बाजूला झाला. त्याने जर तसे निर्णय घेतले नसते तर नोकिया आज कुठच्या कुठे पोहोचली असती. आज ऍपल कंपनी दिसली नसती. $50 बिलियन ची नोकिया $7 बिलियन का विकली गेली? नक्की कोणते राज यामध्ये लपले आहेत? मित्रांनो, नोकियाची सक्सेस स्टोरी जेवढी भन्नाट आहे तेवढाच अस्त वेदनादायी आहे. एका जंगलातून सुरू झालेली ही कंपनी शहरांमध्ये, घराघरांमध्ये कशी पोहोचली हे ऐकणं मनोरंजक ठरणार आहे. चला तर अनेकांचं पहिलं प्रेम असलेल्या नोकियाची भन्नाट स्टोरी समजून घेऊया. त्यापूर्वी असे रेग्युलर व्हिडिओ पैसा पाणी चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर थेट जाऊया 150 वर्ष जुन्या नोकियाच्या इतिहासात. फिनलंड हा युरोपातील एक छोटा देश. इथे 75% जागेवर जंगल आहेत. याच फिनलंडमध्ये राहणारे फ्रेडरिक आयस्टेम यांनी पेपर मिलची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कारण फॉरेस्ट जास्त असल्यामुळे कच्चा माल सहज मिळत होता. त्यांचा मित्र लिओ मॅकॅलेन यात बिझनेस वाढवण्यासाठी त्यांची मदत करतो. त्यामुळे ते खूप ठिकाणी पेपर मिलची सुरुवात करतात. बिझनेस जोरात सुरू होतो. फ्रेडरिक आयस्टेम गप्प बसणारे नसतात. त्यांनी लगेच आपला बिझनेस डायव्हर्सिफाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसरा बिझनेस निवडला, इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट. फिनलंड मधीलच नोकियन वर्टा येथे ते पहिला इलेक्ट्रिसिटी प्लांट टाकतात. परंतु त्याच काळात वर्ल्ड वॉर सुरू होते आणि इलेक्ट्रिसिटीची मागणी कमी होते. परंतु जिथे ती ही कंपनी सुरू करतात त्या जागेचं नाव म्हणजेच नोकियन वर्टा. याच गावावरून ते आपल्या कंपनीला नाव देतात नोकिया AB आणि अशा प्रकारे 1865 साली अर्थात 150 वर्षांपूर्वी नोकिया कंपनीची सुरुवात होते. इलेक्ट्रिसिटीची मागणी कमी झाल्यावर फ्रेडरिक आयस्टेम आणि त्यांचे सहकारी इतर बिझनेस मध्ये लक्ष देऊ लागले. ट्यूब, केमिकल, प्लास्टिक, गॅस मास्क असे सगळ्या प्रकारचे बिझनेस ते करून पाहतात. वर्षांमागून वर्ष जातात आणि वर्ष उगवते 1950. या काळात टेलिफोनची मोठी चलती असते. टेलिफोन वापरणे प्रचंड प्रतिष्ठेचे समजले जात होते. मग तेव्हाच्या नोकियाच्या मालकांनी 1960 साली टेलिफोन बिझनेस मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मोबिरा नावाची कंपनी ही खरेदी केली. मोबिरा टेलिफोन सेक्टर मध्ये काम करत होती. तेव्हा सगळीकडे रेडिओ चालायचे. त्यासाठी कार मध्ये सेटअप करावा लागे. हे फोन खास करून कारवाले किंवा मिलिटरी यांच्याकडे असायचे. सामान्य माणसाला वापरायला तर सोडा, पाहायलाही हे फोन मिळत नव्हते. याच वेळी नोकियाने मोबाईल फोन बनवायला सुरुवात केली. प्रचंड रिसर्च केला आणि 1980 सालच्या सुरुवातीला त्यांचा 1G वर चालणारा पहिला कार फोन आला. त्याला नाव दिले मोबिला सेनेटर. फोनचं वजन किती होतं माहितीये? 10 किलो. कहर म्हणजे हा फोन कार शिवाय दुसरीकडे वापरता येत नव्हता. परत रिसर्च सुरू झाला. 4 वर्षे गेली आणि नोकियाने 1984 साली पुन्हा एकदा क्रांती केली आणि मार्केटमध्ये आला मोबिरा ऍक्शन मॅन. हा फोन गाडी आणि गाडीच्या बाहेरही चालत असे. वजन होतं 5 किलो. पण गप्प बसेल ती नोकिया नव्हती. त्यांना सतत इनोव्हेशनचं वेड लागलं होतं. परत 3 वर्ष रिसर्च केला आणि जगाला पहिला पोर्टेबल मोबाईल दिला. वर्ष होते 1987 आणि मोबाईलचं नाव होतं मोबिरा सिटी मॅन. फोनचं वजन होतं 800 ग्रॅम. हा फोन शहरात नेता आणता येत असे, परंतु हा खूपच महाग होता. तेव्हाचे सोव्हिएत युनियनचे प्रेसिडेंट मिखाईल गोर्बाचेव्ह हा फोन वापरताना खूप वेळा दिसले होते. मोबिराकडे पॉवर आणि स्टेटस म्हणून पाहिले जात होते. 1991 साल उजाडलं आणि नोकियाने पहिला GSM फोन बनवला, जो थेट फिनलँडचे पंतप्रधान हेरी होल्केरीने यांनी वापरला. पृथ्वीवरचे GSM वरून कॉल करणारे हे पहिले व्यक्ती ठरले. नोकियाची गाडी सुसाट निघाली होती. युरोप, अमेरिकेत नोकियाने सगळ्यांना वेड लावले होते. 1994 साली नोकियाने एक मोठा मास्टर स्ट्रोक मारला. नोकिया 2110 नावाचा फीचर फोन लॉन्च केला. नोकियाला तेव्हा अपेक्षा फार नव्हती. त्यांना वाटलं होतं 4 लाख ऑर्डर्स जरी आल्या तरी आपलं काम फत्ते झालं. पण नोकियाला 4 लाख ऑर्डर आल्या नाहीत. त्या ऑर्डर होत्या चक्क 2 कोटी. नोकिया आता थांबणार नव्हतं हे उघड झालं होतं. जगात जिकडे जाल तिकडे सगळेजण फक्त नोकियाचाच जप करत होते. हळूहळू नोकिया युरोप, अमेरिकेतून आशियात पाय रोवू लागली. मोटोरोला, इरिक्सन सारख्या कंपन्यांचा तर नोकियाने बँड वाजवला होता. यानंतर 2003 ते 2005 साल नोकियासाठी लिटरली एवढे भारी ठरले की विचारच करू शकत नाही तुम्ही सगळे. त्यावेळी त्यांनी 1100 आणि 1110 हे 2 मोबाईल लॉन्च केले. भारतात त्यावेळी लोक दुकानात गेली की फक्त फोनचं नाव सांगायचे आणि फोन विकत घ्यायचे. दुकानदारांना जाहिरात सुद्धा करावी लागत नव्हती. यावेळी नोकिया प्रचंड इनोव्हेशन करत होती. इनोव्हेशनवर करोडो रुपये होत
होत होती. जगभरात 10 पैकी 7 फोन नोकियाचे विकले जात. नोकियाने पहिला कार फोन बनवला, मग सिटीमॅन बनवला, मग मोबाईल बनवला, मग GSM फोन बनवला, मग फीचर फोन बनवला आणि पुढे नोकियाने बनवला जगातील पहिला टचस्क्रीन फोन. पण मॅनेजमेंटच्या डिसिजनमुळे हा फोन टचस्क्रीन मार्केटमध्ये यायला उशीर लागला. याला कारण ठरलं बदललेलं मॅनेजमेंट. नोकियामध्ये तेव्हा एक पद्धत होती, त्यांना काहीही नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आणायची असेल तर ते पहिले आपले टेक टीमचा विचार घेत असे. टेक टीम कडून इनपुट आले की त्यावर काम करत असे. त्यानंतर प्रोडक्ट बनवून झालं की मॅनेजमेंट डिसिजन घे की ते प्रोडक्ट बाद करायचं की लॉन्च. पण हा निर्णय घेण्यासाठी मॅनेजमेंट खूप वेळ घेत असे आणि इकडे चायनावाले त्या काळात काहीतरी लॉन्च करून नोकियाच्या नाकी नऊ आणत होते. 2003 ते 2005 हा गोल्डन पिरियड संपत नव्हता. तोच 2006 साली नोकियाचे मॅनेजमेंट बदलले. तेव्हा N सिरीज जोरात मार्केटवर राज्य करत होती. दुसरीकडे विजनरी स्टीव्ह जॉब्स यांनी ऍपल लवकरच मोबाईल लॉन्च करणार असल्याची घोषणा केली. सॅमसंग मोटोरोलाने नोकियाला दुसरीकडून घेरलं होतं. गुगलने आपली अँड्रॉइड OS लॉन्च केली होती. ऍपल गुगलने आपले मल्टी टच फोन लॉन्च केले. तेव्हा नोकियाकडे सिंगल टच फोन होता. पण नोकियाने पटकन डिसिजन घेतला आणि NS800 फोन मार्केटमध्ये आणला. तेव्हा त्यांनी आपणच या मार्केटचे दादा असल्याचे ऍपल आणि गुगलसह सगळ्यांनाच दाखवून दिले. लोकांना परत नोकियावर प्रेम आले होते. असं जरी असलं तरी लोकांना सतत नवीन काहीतरी हवं असतं. तेव्हा नोकियाचे हार्डवेअर प्रचंड चांगले होते, परंतु सॉफ्टवेअर मध्ये फोन जरा मागे होता. नोकिया सिम्बियन OS वर फोन चालवत होते. ऍपलने iOS आणली होती. गुगल अँड्रॉइड OS वर काम करत होते. लोकांना या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम पसंत पडत होते. नोकिया हार मानण्याचा प्रश्नच येत नव्हता. नोकियाने ही मिगो OS लॉन्च केली. लोकांना ही OS पण आवडली. परंतु याच काळात स्टीफन इलॉप नावाच्या माणसाकडे कंपनीची सूत्र जातात. 2010 साली हे कंपनीचे सूत्र हाती घेतात. हेच इलॉप 2008 ते 2010 मायक्रोसॉफ्ट कंपनीचे इंटरनल बिझनेस हेड असतात. एवढा अनुभवी माणूस आपल्याकडे येत असेल तर कोणतीही कंपनी खुशच होईल. पण या माणसाच्या मनात काही वेगळंच होतं, जे खूप वाईट होतं. 2010 पर्यंत नोकिया सिम्बियन OS आणि मिगो OS अशा दोन्ही टेक्नॉलॉजीजवर फोन बनवत होती. परंतु इलॉप यांनी जॉईन केल्यावर त्यांनी इनोव्हेशनवर लक्ष दिले. फक्त रिसर्चवर नोकिया 5 मिलियन खर्च करत होते. 2011 साली इलॉप मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO स्टीव्ह बाल्मर यांना भेटतात. यावेळी नोकियाची मिगो OS चांगली काम करत असते. परंतु बाल्मर यांना भेटल्यावर ते घोषणा करतात की नोकियाच्या फोनमध्ये यापुढे फक्त आणि फक्त विंडोज OS असेल. मिगोला इलॉप कायमचं बंद करतात. याच काळात गाजावाजा करत नोकियाची लुमिया सिरीज लॉन्च होते. पण याचे फोन लोकांना अजिबात आवडत नाही, कारण हे फोन वापरायला प्रचंड किचकट असतात. 2013 वर्ष येता येता नोकिया मार्केटमधून हळूहळू बाहेर फेकली जाते. वर्षाला $4 बिलियन नुकसान होते. अखेर 3 सप्टेंबर 2013 साली नोकिया कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली. $50 बिलियन ची कंपनी केवळ $7 बिलियन ला विकली गेली. स्टीफन इलॉप यांनी नोकिया जॉईन केल्यानंतर कधी प्रॉफिट पाहिलाच नव्हता. पण नोकिया मायक्रोसॉफ्ट डील होताना इलॉप यांनी $19 मिलियन बोनस घेतला होता. या माणसाला नोकिया कंपनी कधीच मोठी करायची नव्हती. त्यांनी सतत कंपनी डाऊन कशी होईल याचीच काळजी घेतली. त्यांना नोकिया मायक्रोसॉफ्टला विकायची होती, कारण पुढे जाऊन ते मायक्रोसॉफ्टचे CEO बनू शकतात अशी अपेक्षा होती. कारण तेव्हाचे CEO स्टीव्ह बाल्मर लवकरच रिटायर होत होते. पण त्यांचे हे स्वप्नही स्वप्नच राहते. कारण 2014 साली भारतीय वंशाचे सत्या नाडेला कंपनीचे CEO बनतात. ते बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मर नंतर कंपनीचे तिसरेच CEO होतात. परंतु इलॉप यांनी जो राडा करून ठेवला त्यातून कंपनी कधीच वर आली नाही. मायक्रोसॉफ्ट सारखी दिग्गज कंपनीही नोकियाला परत उभारी घेऊ शकली नाही. 2014 साली नडेला कबूल करतात की नोकिया विकत घेणे आमची चूक होती. पुढे 2016 मध्ये नडेला नोकिया कंपनी HMD ग्लोबल कंपनीला विकून टाकतात. याला कारण म्हणजे नोकियाची होत असलेली वाताहत आणि याच काळात मायक्रोसॉफ्टने आपल्या कोर बिझनेसकडे लक्ष द्यायचा घेतलेला निर्णय. एकेवेळी जगातील 10 पैकी 7 फोन ज्या कंपनीचे वापरले गेले ती कंपनी आज लोक कायमचे विसरून गेले. तिचा कुठेही एकही फोन दिसत नाही. ज्या कंपनीने मोबाईल शोधला तीच मोबाईलच्या जगातून कायमची संपली. हे सगळं का झालं तर काही सोप्या गोष्टी कंपनीने अवघड केल्या. योग्य वेळी योग्य डिसिजन्स घेतले नाहीत, चांगल्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. नोकिया बरोबर आपल्यातील अनेकांच्या बालपणातील किंवा तारुण्यातील खास आठवणी असतील. नोकियाच्या फोनवरून केलेले फोन, पहिल्या प्रेमाने केलेले मेसेज किंवा अगदी रिचार्ज साठी घरच्यांशी केलेले वाद सगळं आठवत असेल. पण आज ना तो ब्रँड राहिलाय ना त्याच्या आठवणी. मित्रांनो, पैसा पाणीने बनवलेली ही खास स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. याहू, निरमा सारख्या कंपन्या कशा गणल्या याच्या स्टोरीही आम्ही केल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनला देत आहोत. नक्की पहा. सध्यासाठी थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.